वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. पहिला खंड आपण पूर्ण करून आता दुसऱ्या खंडाकडे चाललेलो आहोत. आता 9व्या स्कंधाची आपण सुरुवात आज करणार आहोत. 8व्या स्कंदामध्ये संतांचे 4 धर्म दाखवलेले आहेत. पण तरीही शुक्राचार्यांना असं वाटतंय की अजूनही परीक्षित राजाच्या मनामध्ये काही सूक्ष्म वासना शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि ह्या सूक्ष्म वासना ठेवून जर रासलीलेचं त्याने वर्णन ऐकलं तर तिथं त्याला कामाचंच दर्शन होईल. ज्याच्या मनात काम वास करतोय त्याला सगळीकडे कामच दिसेल ना. ह्या भगवंताच्या अवतार आणि लीला दिव्य आहेत. त्या खऱ्या अर्थाने जाणून आणि श्रद्धेने ऐकल्या पाहिजेत. जन्म कर्म च मे दिव्यम मेव यो वेत्ति तत्वतः, त्यक्त्वा देहन पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जो श्रद्धेने आणि खऱ्या अर्थाने जाणेल त्यालाच देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही आणि तो मला प्राप्त होईल असं भगवंतांनी म्हटलंय. हे महापुराण असल्यामुळे याच्यामध्ये पुराणाच्या लक्षणानुसार अनेक विषय जरी आलेले असले तरी याच्यामध्ये काय आहे तर मुख्य भक्तिरसच आहे. आणि भक्तिरसासाठीच ते मुख्य करून त्याचा समावेश आहे. भागवत महात्म्याचा एक असा प्रसंग आहे की 7 दिवसांसाठी हे परीक्षितांनी महात्म्य ऐकायला घेतलंय. राजा परीक्षिताला शुक्राचार्य भागवत कथा सांगण्यासाठी आलेले आहेत. त्याच्याजवळ आता फक्त 7 दिवस राहिलेले आहेत. हा भागवताचा अमृत कलश हातात घेऊन आलेत आणि म्हणाले, गुरुदेवा हे अमृत परीक्षिताला द्या म्हणजे त्याचा मृत्यू टळेल. देव प्रत्यक्ष आलेत अमृत कलश घेऊन. आणि हे कथामृत परीक्षिताला पाजा तुम्ही असं सांगितलंय शुकाचार्यांना देवानी. आणि ते म्हणाले आम्हालाही ते अमृत पाजा. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, अहो
तुमचं जड शरीर जिवंत ठेवणारं अमृत कशाला हवंय? ही भागवत कथा त्याच्या आत्म्याला अमृत करणार. तुमच्यासारख्या अभक्तांना ही कधीच मिळणार नाही असं देवांना सांगितलंय शुकाचार्यांनी. देवानी काय सांगितलं की आम्ही परीक्षिताला अमृत देतो, त्याच्या बदल्यात आम्हाला तुम्ही अमृतकथा ही भागवताची पाजा आम्हाला शिकवा, आम्हाला ऐकू दे. पण त्यावेळेला शुक्राचार्यांचं उत्तर आहे की तुम्ही व्यापारी वृत्तीने माझ्याकडे आलात. कुठं तुमचं ते जड शरीर जिवंत ठेवणारं अमृत आणि कुठं ही आत्म्याला परमात्मा करणारी श्रीमद भागवत कथा. तुमच्यासारख्यांना अभक्तांना ही कधीच मिळणार नाही असं शुकाचार्यांनी म्हटल्यावर बिचारे देव निराश होऊन परत गेलेले आहेत. म्हणून या भागवत कथेचं हे महत्त्व आहे. राम आणि कृष्ण या दोघांचंही वर्णन या आता 9व्या स्कंदामध्ये रामाचं वर्णन येईल पुढे. ज्याप्रमाणे सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे काम सुद्धा कृष्णाजवळ जाऊ शकत नाही. बुद्धीत जर काम असेल तर कृष्णाचं दर्शनच आपल्याला होणार नाही. जोपर्यंत बुद्धी वासनारूपी आहे, तिच्यामध्ये विष आहे वासनेचं, तोपर्यंत ईश्वराचा रस तुम्हाला चाखता येणार नाही. सूर्यवंशात श्री रामचंद्रांचा तर चंद्रवंशात श्रीकृष्णांचा अवतार झालेला आहे. 7व्या स्कंधामध्ये वासना कशी नष्ट करायला पाहिजे त्याचं वर्णन आलेलं आहे आणि वासनेच्या कथा त्यांनी तिथे ऐकवलेल्या आहेत. तर 8म स्कंदामध्ये वासनेवर कसा विजय मिळवायचा याचे उपाय देखील आपल्याला त्यांनी दाखवलेत. 4 धर्मांना जीवनात उतरवल्यामुळे वासनेचा नाश होऊ शकतो किंवा वासनेला विवेकपूर्वक भगवंताकडे वळवलं तर ती उपासना बनते आणि माणसाला मोक्ष प्राप्त करून देते. मन आणि बुद्धी याच्या शुद्धीसाठी हा 9वा स्कंध भागवतामध्ये आलेला आहे. मनाची शुद्धी कशी करावी, बुद्धी कशी पवित्र करावी. मनाचा स्वामी हा चंद्र आणि बुद्धीचा स्वामी आहे सूर्य. सूर्य आणि चंद्र या बुद्धी आणि मन यांच्या देवता आहेत. या दोघांची आराधना केली की बुद्धिगत वासनेचा क्षय होतो आणि वासनेचा पूर्णपणे क्षय झाला नाही तर मोहाचा सुद्धा नाश होत नाही. आणि जोपर्यंत मोहाचा नाश होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. मनाचा सूक्ष्म मळ नष्ट झाल्याशिवाय मुक्ती कशी मिळणार? म्हणून भागवत कथा श्रवण करण्याचं महत्त्व आहे. भागवत कथा जीवनाला भगवंताशी तन्मय करते. श्रीरामांच्या लीला सरळ आहेत, त्यांच्या बाललीला सुद्धा सरळ आहेत, पण श्रीकृष्णाच्या सर्वच लीला मोठ्या गहन आहेत. रामचंद्रांचा सरळपणा कमालीचा आहे. त्यांच्यासारखा सरळ माणूस अजूनपर्यंत नाही. तर भागवताचा हेतू श्रीकृष्ण लीला कथन करणे हाच आहे. मग हा जर भागवताचा हेतू श्रीकृष्णांच्या लीला कथन करण्याचा आहे तर मग पहिल्या स्कंदापासून वर्णन कुठेच आलेलं नाही श्रीकृष्णाचं. का बरं आलं नाही? का केलं नसेल? पहिल्या स्कंदापासून श्रीकृष्ण कुठेच अजून आलेला नाहीये. याचं कारण आहे की क्रोध, लोभ आणि काम याचा नाश झाल्याशिवाय परमात्मा श्रीकृष्ण मिळणार नाही. आणि म्हणून जसा जसा आपल्यातील षड्विकारांचा नाश होत जाईल तसं आपल्याला या भगवंतांचं वाङ्मय मूर्तीचं श्रीकृष्णाच्या दर्शन होत जाईल आणि हळूहळू भक्तिरसात आपण डुंबून जाऊ आणि परमात्म्याशी आपलं संधान साधलं जाईल. हा या भागवताचा उद्देश आहे मुख्य.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता परीक्षिताने विचारले की आपण मला मन्वंतरांची वर्णनं केली आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी केलेल्या चरित्रांचं वर्णन मला सांगितलं. मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने भगवंतांची सेवा केली आणि मत्स्य रूपाने भगवानांनी त्याला ज्ञान दिलं. ही कथा तुम्ही मला सांगितली. आता सध्या हे या कल्पामध्ये वैवस्वत मनू झालेला आहे. ह्या मनूच्या मुलांचं, त्यांच्या पुत्रांचं वर्णन आपण करताय. त्यातला इक्ष्वाकू इत्यादी राजे यांचं वर्णन सुद्धा केलंय आपण. आता आपण त्यांचे वंश आणि त्या वंशामधल्या राजांची चरित्र, वेगवेगळ्या राजांची चरित्र मला ऐकवता का? त्यावर शुकदेव म्हणाले, ऐक परीक्षिता, मी आता तुला मनूच्या वंशांचं थोडक्यात वर्णन करून सांगतो. जो परमात्मा पुरुष लहान मोठ्या सर्व प्राण्यांच्या मध्ये आत्मारूपी आहे, प्रलयाच्या वेळी सुद्धा फक्त तेच होते. बाकी काहीही विश्व नव्हतं. ते एकटे परमात्मा होते आणि त्यांच्या नाभीतून चतुर्मुख ब्रह्मदेव प्रगट झालेला आहे. आणि या ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची आणि त्याचे पुत्र कश्यप हे झालेले आहेत. आणि कश्यपांना दक्ष कन्या अदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य हा पुत्र झाला आहे. सूर्याचं दुसरं एक नाव विवस्वान आहे आणि हाच पुढे वैवस्वत मनू म्हणून झालाय. आता हा विवस्वानाच्या विवस्वानचा श्राद्धदेव मनू म्हणून जन्म झाला आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं श्रद्धा. श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झालेत. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, धृष्ट, कुरुष, नरिशंत, पुषद्र, नभग आणि कवी. आता ह्या एकेका पुत्राची माहिती आपल्याला पुढे शुकदेव परीक्षिताला देतायत. ती आपण हळूहळू बघूया. पहिल्यांदा वैवस्वत मनूला पुत्र नव्हता. त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी त्याला मूल व्हावं, संतान प्राप्ती व्हावी म्हणून त्याच्याकडून मित्रावरुण देवतेचा यज्ञ करून घेतला. आणि हा यज्ञ करत असताना वैवस्वत मनूची जी पत्नी होती श्रद्धा, ती होत्याकडे गेली. जो होताच तो यज्ञाचा, त्याने संकल्पात सांगायचं असतं की तुमचा यज्ञ काय, कशासाठी तुम्ही करताय. आणि होत्याने तो संकल्प बोलायचा आणि त्याप्रमाणे त्या यज्ञाचं फळ त्या यजमानाला मिळत असे. तर तिने हळूच त्या होत्याकडे जाऊन सांगितलं की बाबा मला पुत्र नकोय, मला कन्या हवी आहे. तू तसा संकल्प कर आणि यज्ञाच्या आरंभी तशी प्रार्थना कर. आता तो ऊर्ध्वयू नावाचा जो होता त्याने श्रद्धेचं म्हणणं ऐकलं. त्याला वाटलं की त्याने श्राद्धदेव आणि श्रद्धेचं दोघांचं एकच मत असेल आणि म्हणून त्यांनी एकाग्र चित्ताने वषटकाराचा जेव्हा उच्चार केला तेव्हा कन्या व्हावी असं म्हणून यज्ञामध्ये आहुती दिली. आता त्यामुळे यज्ञाचं फल त्याला मिळालं. पुढे त्यांना कन्या झाली. आता वैवस्वत मनूला काही ही कल्पना नव्हती की आपल्या बायकोनी हे असं काही सांगितलंय आपल्या पत्नीने. तो म्हणला वशिष्ठांनी तर आपल्याला पुत्र व्हावा म्हणून यज्ञ करून घेतला आणि कन्या कशी काय झाली. त्याला फार वाईट वाटलं. पण वैदिक मंत्रांचं तर असं काही विपरीत फळ मिळणार नाही. आपण एकदा वशिष्ठ ऋषींशी चर्चा करू. मग त्याने पितामह महर्षी वशिष्ठ यांना विचारलं जाऊन की असं कसं काय झालं हे बाबा, आपण तर यज्ञ पुत्र का हे प्राप्तीसाठी केला होता. मग वशिष्ठांनी ध्यान लावलं. ध्यान लावल्यावर त्यांना कळलं की होत्याने केलेला संकल्प हा कन्येसाठी होता. मग त्यांनी सांगितलं, अरे राजा,
तुझ्या होत्यानीच हा संकल्प केलाय की तुला पुत्री व्हावी म्हणून, पण तरी सुद्धा मी माझ्या तपाच्या प्रभावाने तुला श्रेष्ठ असा पुत्र देईन. मग आता वशिष्ठांनी काय केलं? त्याच्या कन्येला पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. आता आपण बघतो हल्ली लिंग चेंज करता येतं, म्हणजे हे पूर्वीपासून शास्त्र अवगत आहे. पूर्वीच्या शास्त्राचा आधार घेऊनच काहीतरी करत असतील. आता श्रीहरी त्याच्यावर संतुष्ट झालेत भगवानांवर, आणि वशिष्ठांचं तपश्चर्या फळाला आली आणि त्या मुली कन्येचा सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झालेला आहे. इला नावाच्या कन्येचा सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाला. एक दिवस हा सुद्युम्न होता आता मोठा झाला. एक दिवस तो शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्री काही लोक घेऊन वनामध्ये गेला. हातात सुंदर धनुष्य घेतलंय, एक अद्भुत बाण आहे बरोबर, आणि त्याला हरणांचा कळप दिसल्याबरोबर पाठलाग करत 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 उत्तर दिशेकडे तो खूप लांबपर्यंत गेला. हा पोचलाय आता मेरू पर्वताच्या पायथ्याशी. तिथे एक सुंदर वन आहे, पण आता थोडा घोटाळाच झाला बरं का. हे वन आहे हे फक्त शंकर पार्वतींना विहार करण्यासाठी आहे. या वनामध्ये इतर कोणालाही प्रवेश करायला मान्यता नाही. आणि ह्या वनामध्ये सुद्युम्न आपल्या सर्व सेवक वर्गासह प्रवेश करता क्षणी सुद्युम्नाचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं. सुद्युम्न बरोबर आलेला सेवक वर्ग, पुरुष वर्ग सुद्धा सगळा स्त्री वर्ग झाला. एवढंच काय, त्याच्याबरोबर असलेली घोडा सुद्धा घोडी झाला. ते सगळेजण आता एकदम निराश झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. हे काय आपलं झालं असं? आपण असं विचित्र कसे काय झालो आपण? पण मग परीक्षितांनी आता विचारलंय शुकांना की भगवान असं कसं काय घडलं या जागेमध्ये? लिंग बदललं कसं काय? पुरुषाचे स्त्री कसे काय झाले इथे? मग शुक सांगतायत की अरे परीक्षिता, हे वन हे फक्त शंकर पार्वतींच्या विहारासाठीच आहे. इथे इतर मानवाला जायला परवानगी नाही. याचं कारण असं की एक दिवस भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी काही व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने त्या वनामध्ये शिरले अंधाराच्या वेळेला. त्यावेळी अंबिका देवी आणि शंकर हे क्रीडा करत एकत्र बसले होते. ऋषींना अचानक आल्याचं पाहून पार्वती अत्यंत लज्जित झाली आणि ऋषी सुद्धा गौरी शंकर यावेळी विहार करीत आहेत हे पाहून तिथून मागे फिरले आणि नरनारायणांच्या आश्रमाकडे गेले. त्यावेळेला मग भगवान शंकर पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की हे देवी, माझ्या खेरीज जो कोणी पुरुष या स्थानामध्ये प्रवेश करेल तो आता स्त्री होईल, आणि तेव्हापासून या स्थानामध्ये प्रवेश करत नाहीत पुरुष. आणि आज सुद्युम्नानी त्या स्थानामध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे सुद्युम्न स्त्री झाला आणि तो स्त्री झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसऱ्या वनात फिरू लागला. आता त्याला घरी जायची लाज वाटू लागली. आता हा असा वनात म्हणे फिरत असताना एक दिवस बृहस्पतींचा पुत्र बुध याने पाहिलं की आपल्या आश्रमाच्या जवळ अनेक सुंदर सुंदर स्त्रिया विहार करीत आहेत. त्यातली जी सुद्युम्न म्हणून इला जी होती ती त्याला अतिशय आवडली आणि ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्याला इच्छा झाली. आणि त्या स्त्रीला सुद्धा म्हणजे सुद्युम्नला सुद्धा बुध हा आपला पती व्हावा असं मनापासून वाटायला लागलं आणि त्या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं. आणि मग पुढे
बुध आणि सुद्युम्न यांच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला. इकडे सुद्युम्न सुद्धा आपल्या या अवस्थेत कुलोपुरोहित वशिष्ठांचं स्मरण करीत असे. वशिष्ठांना सुद्धा आता फार वाईट वाटलं, अरे आपण एवढी तपश्चर्या केली, ह्याला पुरुष रूप दिलं आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता मग वशिष्ठांनी काय केलं, सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनवण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकर वशिष्ठांवर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुझा हा यजमान आहे, हा 1 महिना पुरुष होईल आणि 1 महिना स्त्री राहील. आता वशिष्ठांचा त्याला आशीर्वाद अनुग्रह मिळाल्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार हा सुद्युम्न आता परत आलाय आणि त्याला पृथ्वीचं पालन तो करायला लागलाय. पुरुरवा नावाचा त्याला मुलगा पण झालाय आणि मग पुढे त्याला उत्कल, गय आणि विमल असे 3 पुत्र झालेले आहेत. आणि हे सगळे पुत्र दक्षिण भागाचे राजे झालेले आहेत. सुद्युम्नाने आपला पुत्र पुरुरवा याला प्रतिष्ठान नगरीचा अधिपती केला, त्याला राज्य दिलं आणि आता तो पण कंटाळला होता. 1 महिना पुरुष 1 महिना स्त्री, त्याला वृद्धत्व पण आलं होतं आणि म्हणून त्याने ठरवलं आता आपण तपश्चर्या करावी आणि म्हणून तो तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. सुद्युम्न वनात गेल्यानंतर वैवस्वत मनुनी पुत्रासाठी यमुनेच्या काठी 100 वर्ष तपश्चर्या केली. सर्व शक्तिमान अशा भगवंतांची श्रीहरींची प्रार्थना केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे श्रीहरींची प्रार्थना केल्यानंतर त्याला त्याच्याच सारखे 10 पुत्र मिळाले. झालेत हळूहळू 10 पुत्र झाले. त्यातल्या सगळ्यात मोठ्या पुत्राचं नाव होतं इक्ष्वाकू, एकाचं नाव होतं पृषद्र. आता या पृषद्र नावाच्या पुत्राला वशिष्ठ ऋषींनी गायीचं रक्षण करण्यासाठी नेमणूक केली होती त्याची. फक्त गायींचं रक्षण त्यांनी करायचं. एक दिवस रात्रीच्या वेळी असाच तो विरासनात बसून गायींचं रक्षण करत होता. खूप पाऊस पडत होता आणि अचानक गायींच्या गोठ्यामध्ये एक वाघ घुसलेला आहे. वनाच्या काठीचे सगळे आश्रम असल्यामुळे वन्य प्राणी तिथे आसपास असायचेच आणि त्याच्यामुळेच प्राण्यांच्या रक्षणासाठी, गायींच्या रक्षणासाठी कोणीतरी असणं आवश्यक होतं आणि पृषद्रकडे हे काम दिलेलं होतं. आणि त्यांना गायींना लगेच चाहू लागली की काहीतरी आपला जीव धोक्यात आहे. त्या सगळ्या गायी अचानक उठून उभ्या राहिल्या आणि गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावायला लागल्यात. अंधार पडलेला आहे, अंधारात पाऊसही पडतोय आणि आता पृषद्रला कळलं की काहीतरी झाले गोठ्यात. हातात तलवार घेऊन तो अंधारात निघालाय आणि फटकन त्याने तलवार आपली चालवली. त्याला वाटलं वाघच आहे, वाघाचं तोंड लागलं आपल्या हाताला असं समजून त्याने फटकन तलवारीचा घाव घातला. या गडबडीत त्या वाघाच्या शिरावर तलवार चालवायच्या ऐवजी त्याने एका गायीचं शिर धडावेगळं केलं आणि इकडे वाघाचाही कान तुटला. वाघ जखमी झाला आणि घाबरला आणि भयभीतून तिथून निघून गेला. आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा पृषद्रला कळलं की आपल्या हातून वाघ मेलेला नाही तर गाय मेलेली आहे. त्याने हा जाणून बुजून अपराध केला नव्हता, पण तरी सुद्धा वशिष्ठांनी त्याला शाप दिला की आता या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस.
तू शूद्र होशील. गुरुदेवांचा शाप हात जोडून त्याने स्वीकारला आणि त्याने ठरवलं की आपण आता ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत घ्यायचं आणि भगवंताची भक्ती करायची. आणि तेव्हापासून त्याने भगवंताच्या भक्तीत तो रममाण झाला आणि भगवान वासुदेवांचा तो अनन्य असा भक्त झाला. बहुतेक वेळ तो समाधीमध्येच राहायला लागला. अशा प्रकारे त्याने भगवंताची खूप वर्ष सेवा केली. भगवंताच्या भक्तीत तो रममाण झाला आणि एकदा वनात अतिशय वणवा पेटलेला होता आणि मननशील पुषद्राने आपला देह त्या वणव्यामध्ये अग्नीमध्ये समर्पण केला आणि ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं. अशा प्रकारे पृषद्रचा कथा इथे म्हणजे पृषद्र ची कथा इथे संपते. आता मनूचा सगळ्यात लहान पुत्र हा कवी होता. कवी नाव होतं त्याचं. तो विषयभोगांबाबत अत्यंत निस्पृह होता. त्याला विषयात अजिबात आवड नव्हती. तो सुद्धा आपल्या बंधूबरोबर वनात निघून गेला आणि त्याने सुद्धा परमेश्वराचं चिंतन, मनन, भक्ती केली. स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान केलं आणि किशोर अवस्थेत असतानाच तो परमपदाला प्राप्त झालेला आहे. आता मनुपुत्र कुरुश आहे. कुरुश पासून कारुष नावाचा क्षत्रिय झालेला आहे. तो मोठा ब्राह्मण भक्त, धर्मप्रेमी आणि मनुच्या उत्तर भागाच्या उत्तरेकडे जी काही त्याचं राज्य होतं त्याचं रक्षण करणारा होता. मनुचा दुसरा मुलगा होता धृष्ट. धृष्टाचे धाष्ट नावाचे क्षत्रिय झालेले आहेत, जन्माला घातलेत त्याने. आणि या शरीरानेच धाष्ट क्षत्रिय असतानाच त्या शरीरानेच ते ब्राह्मण झाले. नृगाचा पुत्र सुमती, नृग नावाचा दुसरा पुत्र होता मनुचा. त्याचा पुत्र सुमती आणि सुमतीचा पुत्र भूतज्योती. भूतज्योतीला वसु नावाचा पुत्र झाला. वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान. ओघवानच्या पुत्राचं सुद्धा नाव ओघवानच होतं आणि त्याला ओघवती नावाची एक कन्या होती आणि त्या कन्येचा विवाह सुदर्शनाशी झाला. असा हा मनुच्या वंशावळीचा आपण भाग बघतोय. आता दुसरा मनुचा पुत्र होता नरिष्य. आता ह्या नरिष्यापासून नरिष्यंतापासून चित्रसेन आणि चित्रसेनचा मुलगा वृक्ष, वृक्षापासून मिढवान, मिढवानपासून कुर्च आणि कुर्चापासून इंद्रसेन असा हा त्याचा वंशवेल आहे. इंद्रसेनापासून वितिहोत्र आणि त्याच्यापासून सत्यश्रवा, सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्त. देवदत्ताचा अग्निवेश्य नावाचा पुत्र होता. हा अग्निवेश्य पुत्र हा स्वतः अग्निदेवच होता. तो पुढे महर्षी जातुकर्ण्य नावाने प्रसिद्ध झाला आणि अग्निवेश्यायन नावाचं गोत्र हे या देवदत्ताच्या अग्निवेश्य नावाच्या पुत्रापासून पुढे चालायला लागलं. अशा प्रकारे या मनुपुत्र नरिष्यंतचा हा वंशवेल आहे. आता मनुचा दुसरा पुत्र दिष्टा. आता ह्या दिष्टाच्या वंशवेल आपण पाहूया. दिष्टाच्या पुत्राचं नाव होतं नाभाग. हा आपल्या कर्मांमुळे वैश्य झाला, वैश्यवर्ण झाला त्याचा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर नाभागाने वैश्यवर्ण त्याच्या कर्मामुळे त्याला झाला आणि त्या नाभागाला भलनंदन नावाचा पुत्र झाला आणि भलनंदनला वत्सप्रीती, वत्सप्रीतीला प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र सुमती झाला. सुमतीचा प्रांशूचा पुत्र प्रमती झाला. प्रमतीचा खनित्र, खनित्रचा चाक्षुष आणि त्याचा चाक्षुषला विविंशिती नावाचा पुत्र झालाय. विविंशितीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र.
रंभ आणि खनिनेत्र मोठे धार्मिक होते आणि त्यांचा पुत्र करंधम आणि करंधमाचा अवीक्षित असा हा दिष्टाचा वंश आपण पाहिलाय. आता हा अवीक्षिताचा पुत्र जो होता मरुत, हा चक्रवर्ती राजा झालाय पुढे. मरुताचे गुरु हे बृहस्पतीच होते आणि इंद्राचे पण गुरु बृहस्पती. मरुताच्या मनात एकदा यज्ञ करायचं अशी गोष्ट आली आणि म्हणून त्याने ठरवलं की आपण यज्ञ करावा. पण आता आपले पण गुरु बृहस्पती आणि इंद्राचे, आपल्याकडे ते कसे काय यज्ञ करण्यासाठी येणार, असा त्याला प्रश्न पडला. आणि त्यांनी तरी विचारलं बृहस्पतींना, अरे तुम्ही मला एक यज्ञ करायचा आहे, तर तुम्ही यज्ञ संपन्न करण्यासाठी याल का? कुलगुरूंनीच यज्ञ करावा लागतो, कुलगुरूंनी यज्ञाचं पूजन करायला पाहिजे, तर तुम्ही याल का त्या मंगल कार्यासाठी? तर बृहस्पतींनी नाही म्हणून सांगितलं आणि तो मग थोडासा नाराज झाला. असेच दिवस चालले होते. एकदा मरुत राजाची आणि नारद ऋषींची भेट झाली. नारद म्हणाले, काय कसला विचार चाललाय मनामध्ये? तर म्हणले, अरे नारद मुनी, तुमच्यापासून काय लपून राहणार? मला म्हणे बरेच दिवस झाले यज्ञ करायचं आहे, पण म्हणले आमचे कुलगुरू बृहस्पती आहेत आणि इंद्राचे कुलगुरू बृहस्पती आहेत. बृहस्पती काही यज्ञ करायला येत नाहीत. आता काय उपाय करावा म्हणून म्हणे चालेत विचार. तर तो त्यावेळेला नारद म्हणाले, अरे त्यात अडचण काय? बृहस्पतींचे धाकटे बंधू आहेत संवर्तक, त्यांनाच बोलवून घे, ते सुद्धा गुरु समानच आहेत. तुझ्या मनात यज्ञ करायचा तर यज्ञ झालाच पाहिजे. पण त्या संवर्तक तर योगी आहेत, ते कुठेही हिंडत असतात, त्यांचा पत्ता मला कसं काय लागायचा? नारद म्हणाले, हे बघ, मी पत्ता सांगीन, पण मी पत्ता सांगितलंय असं माझं नाव तू कोणाला सांगायचं नाहीस. हे बघ, मी सांगतो, संवर्तक योग्यांचा नियम असा आहे की ते 24 तासातून एकदा तरी काशीला येतात. काशीच्या विश्वेश्वराचं ते दर्शन घेतात. पण रस्त्यात जर त्यांना एखादं प्रेत दिसलं तर ते शिवरूप मानून त्याला वंदन करतात आणि तिथूनच ते परत जातात. ते विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला आत जात नाही. महाभारताच्या पर्वामध्ये ह्या मरुताची कथा ही विस्तारपूर्वक आलेली आहे. आपल्याला जर कोणाला असेल इच्छा तर महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये ही कथा आपण वाचू शकता. मग पुढे काय झालं तर मरुदराजांनी एक शव घेतलं आणि मार्गामध्ये बसलेत ते, की आता येतील संवर्तक. एक वेडसर असा माणूस आला आणि त्याच्या देहबोलीवरून वाटतं हा वेडसर माणूस आहे, कोणीतरी अज्ञानी माणूस आहे. त्याने त्या प्रेताला वंदन केलं, नमस्कार केला आणि तो माघारी फिरला. आता मात्र मरुताची खात्री झाली की नाही, हा संवर्तकच आहे, ज्या अर्थी त्याने प्रेताला नमस्कार करून गेलाय. मग तो पळत पळत गेलाय. त्यांनी पाय धरलेत राजानी संवर्तकाचे, की गुरुवार, मी अज्ञानी आहे, मला ज्ञान द्या. आपण संवर्तक आहात, मी आपल्याला ओळखलंय, आपण माझे गुरु आहात, आपण बृहस्पतींचे धाकटे बंधू आहात. बृहस्पती आता देवांचे गुरु झालेत, त्यांनी माझ्या घरी जाणं येणं बंद केलंय. तुम्ही आता माझ्याकडे चला, मला यज्ञ करायचा आहे. माझ्याकडून यज्ञ कोणी करूनच घेत नाहीये. संवर्तक म्हणाला, हे बघ, मी यज्ञ तर करून देईन, पण तुझं हे सगळं तुझं जे ऐश्वर आहे ते पाहून बृहस्पती तुझा यज्ञ करण्यास आणि तुझे गुरु बनण्यास परत माघारी येतील. आणि ते माघारी आल्यावर तू त्यांना हो म्हणशील आणि माझा त्याग करशील. असं जर झालं तर मी तुलाच भस्म करून टाकीन. बघ, तुला माझी अट मान्य आहे का? यज्ञ चालू झाला आणि जर बृहस्पती आले तरी ते यज्ञ पूर्ण करणार नाही. यज्ञ एकदा मी सुरू केला तर मीच पूर्ण करणार. राजाने संवर्तकाची अट मान्य केली.
संवर्तकाने राजाला मंत्राची दीक्षा दिली आणि यज्ञाला सुरुवात केली. आता यज्ञाची सर्व भांडीच सोन्याची होती. राजाचं वैभवाला काय विचारायचं. राजाचं वैभव आणि तयारी पाहून आता बृहस्पतीच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झालाय. बघा, देवाचे देवगुरु सुद्धा मनामध्ये लोभ काही जात नाहीये. त्यांनी राजाला संदेश पाठवला, मी तुमचा आचार्य आहे आणि मी यज्ञ करायला तयार आहे. बृहस्पतीने इंद्राला सांगितलं आणि इंद्राने अग्निमार्फत निरोप पाठवला की बृहस्पतीला यज्ञाचा आचार्य करावं. जर असं झालं नाही तर इंद्र यज्ञात बाधा उत्पन्न करेल. आता राजाने संवर्तकाला सांगितलं की बाबा असं असं चाललंय. आता संवर्तक म्हणले, तू काळजी करू नको. योगी संवर्तक ज्या देवाला आज्ञा करत होते तो देव तिथे प्रत्यक्ष येत होता, आपला आविर्भाव घेऊन परत जात होता. आणि अशा प्रकारे राजा मरुताचा यज्ञ तिथे संपन्न झालाय. आजपर्यंत कुणाचा झाला नाही आणि कुणाचा होणार नाही, अशा प्रकारे मरुताचा हा यज्ञ संपन्न झालेला आहे. आता या यज्ञाचं वर्णन सुद्धा ऋग्वेदामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. भागवतात याचं थोडक्यात वर्णन आलंय. अशा प्रकारे मरुताच्या राजाची कथा इथे भागवतामध्ये आलेली आहे. या मरुताच्या पुत्राचं नाव होतं दम आणि दमाच्या होतं राज्यवर्धन. राज्यवर्धनाचा पुत्र सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला. नरापासून केवल, केवलापासून बंधुमान, बंधुमानापासून वेगवान, वेगवानापासून बंधू, बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला. हा तृणबिंदू आदर्श गुणांचं भांडार होता. ह्याचा विवाह अलंबुषा नावाची एक अप्सरा होती. अप्सरांमधलीच एक देवी होती आणि त्या देवीनी त्या तृणबिंदूशी विवाह केलाय आणि तृणबिंदू आणि अलंबुषापासून त्यांना एक पुत्र झालाय आणि इडाविडा नावाची एक कन्या सुद्धा प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे मनूच्या आपण वेगवेगळ्या पुत्रांचं वंशवेल इथे पाहत आहोत. मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य याच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन इडाविडेशी विवाह करून कुबेराला जन्म दिलाय. विश्रवा आणि इडाविडा यांचा विवाह होऊन कुबेराचा जन्म झालेला आहे. आता या तृणबिंदूला सुद्धा विशाल, शून्यबंधू, धूमकेतू असे 3 पुत्र झालेत. तृणबिंदूच्या विशाल नावाच्या पुत्राने वैशाली नावाची नगरी वसवली आणि या विशालाला हेमचंद्र, हेमचंद्राला धूम्राक्ष, धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृशाश्व आणि देवज असे 2 पुत्र पुढे जन्माला आलेत. कृशाश्वाच्या पुत्राचं नाव सोमदत्त होतं. या सोमदत्ताने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंतांची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली. सोमदत्ताने सोमदत्ताच्या पुत्राचं नाव होतं सुमती आणि सुमतीचा जनमेजय नावाचा पुत्र जन्माला आला. तृणबिंदूची कीर्ती वाढवणारे विशाल वंशात मोठे मोठे राजे होऊन गेले. अशा प्रकारे मी मनुपुत्रांचा तुला वंशवेल सांगतोय. आता या मनुपुत्रात वैवस्वत मनुचा दुसरा एक पुत्र आहे आता शर्याती. आता या शर्यातीला हा पुत्र वेद पारंगत होता. त्याला पुढे त्याच्या मुलीचं नाव होतं सुकन्या. आता या सुकन्याची जी कथा आहे ती आपण पुढल्या भागामध्ये बघूया. मनुपुत्र शर्यातीला जी पुत्री झाली आहे सुकन्या, तिचा पुढे
च्यवन ऋषींशी कसा विवाह झाला आणि विवाहानंतर पुढे काय काय झालं, त्याची एक अतिशय उत्तम कथा आपल्याला पुढे बघायची आहे. ती आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.